नमस्कार. मी तुकाराम सोनकुसरे. माझ्या तुक्याची शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. आज बघूया इन्कम टॅक्स जो दोन्ही ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिममध्ये कशा प्रकारे तयार करायचं. हा बघा, मी इन्कम टॅक्स सॉफ्टवेअर ओपन केलेला आहे. यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम असे लाल रंगाचे टॅब दिसतील. त्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशनला क्लिक करून या ठिकाणी एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर यांची डिटेल माहिती या ठिकाणी भरायची आहे. सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या सॅलरी स्लिपवरून जे वार्षिक तुम्हाला दिली जाते त्यावरून तुमची ही माहिती या ठिकाणी पे, ग्रेड पे, DA, ट्रायबल अलाउन्स, HRA, ॲडिशनल HRA, ट्रान्सफर अलाउन्स, वॉशिंग अलाउन्स, NPS, DA एरियस, थर्ड DCPS एरियस असेल तर टॅक्सेबल इन्कम किती आहे आणि टॅक्स फ्री इन्कम किती आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर एकदा कन्फर्म करायचं आहे की आपली एकूण सॅलरी स्लिपमध्ये दिलेली माहिती आणि एकूण बेरीज ही बरोबर येत आहे की नाही हे बघायचं. या ठिकाणी बघा 12,30,728 ही रक्कम आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला रेंट जो आपण HRA म्हणतो ते या ठिकाणी बघा मी फिल केलेली आहे. वेळ खूप कमी लागावं म्हणून तुम्हाला ही संपूर्ण येलो रंगाच्या ज्या सेल दिसत आहे त्यामध्ये तुम्हाला स्वतःची माहिती अचूक भरता येईल त्यासाठी हे दिलेलं आहे. त्यानंतर बघा रेंट झाल्यानंतर होमचं काय आहे, हाऊसिंग लोन इंटरेस्ट हे ते भरल्यानंतर तुम्हाला खाली NCCCमध्ये जे 1.5 लाख डिडक्ट होतात त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण दिलेल्या A to O पर्यंतची माहिती अचूक भरायची आहे. या ठिकाणी मी फक्त 3 भरलेली आहे. पहिले आहे लाईफ इन्शुरन्स प्रीमियम जो 1.5 लाख टाकला आहे आणि इतरत्र टाकले. त्यानंतर आपल्याला जे वजा होतात NPSचे कर्मचाऱ्यांना 1,27,260 ते इथे टाकली आणि त्यानंतर मग मी जे तुम्ही प्रत्येक महिन्याला इन्कम टॅक्स जो पगारातून कापता त्याच्यामध्ये 50,000 टाकले आहे. आणि आता नंतर बघा ओल्ड रिजिम या ठिकाणी बघायचं आहे आपल्या. तर हा कॉम्प्युटेशन आहे ओल्ड रिजिमचा. या ठिकाणी भरलेली माहिती सगळी बघा, ऑफिस नेम आला आहे आणि सगळं डिजिग्नेशन, नाव, सगळी माहिती या ठिकाणी आली आहे, पॅन नंबरची. आणि या ठिकाणी बघा एकूण बेरीज झाली आहे जे आपल्या सॅलरीवरून टाकलेली 12,30,728. यामध्ये आपल्याला स्टँडर्ड डिडक्शन आणि PT हा वजा होतो. त्यानंतर बघा सरळ तुमचं त्या इन्फॉर्मेशनमध्ये भरलेली माहिती या ठिकाणी डायरेक्ट ऑटोफिल होते, त्याच्यामुळे कुठेही इथं छेडखानी करायची नाही. त्यानंतर आता NCCमध्ये बघा यामध्ये 1.5 लाख तुम्हाला डिडक्ट होतात आणि 1.5 लाखापेक्षा जास्त जी असते रक्कम ती रक्कम तुम्हाला NCCC D1 ब्रॅकेटमध्ये B यामध्ये तुम्हाला 50,000ची सूट मिळते. ती या ठिकाणी तुम्हाला 50,000ची सूट मिळेल. त्यानंतर बघा या ठिकाणी NPSसुद्धा मायनस होतो, तो वजा झालेला आहे आणि उरलेली रक्कम तुम्हाला दिसत आहे 8,25,968. राऊंड अप ती आपण जर रक्कम घेतला तर 8,25,970 रुपये होतो. यामध्ये पहिल्या 2.5 लाखावरील टॅक्स बघा 0 आहे. दुसऱ्या 2.5 ते 5 लाखावरील टॅक्स बघा या ठिकाणी 12,500 आहे. त्यानंतर 5 लाखा ते 10 लाखापर्यंतचा जो टॅक्स आहे त्यामध्ये 20% आहे, तो आहे 65,194. आणि अशी एकूण 30% जात नसल्यामुळे ही रक्कम 0 आहे आणि यांची बेरीज केल्यानंतर 77,694 रुपये टॅक्स होतो. यामध्ये बघा आपल्याला रिबेट नाही मिळत 12,000, कारण आपली रक्कम ही 5 लाखाच्या वरती असल्याकारणाने. त्यानंतर ही सगळी टोटल करून चेस आलेला आहे 4%, 3,108 आणि हे 30,080 रुपये 800 रुपये टॅक्स तुम्हाला भरायचा आहे, कारण 50,000 रुपये ऑलरेडी भरलेला आहे. त्यानंतर बघा आपण जाऊया न्यू रिजिमकडे. न्यू रिजिममध्ये बघा ऑटोफिल माहिती झालेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला ना स्टँडर्ड डिडक्शन असतो ना प्रोफेशनल टॅक्स वजा होतो. यामध्ये फक्त तुम्हाला जर NPS कर्मचारी असाल तर 1,70,260 रुपये मायनस होतात आणि आलेली सर्व रक्कमवर तुमचं टॅक्स कॅल्क्युलेट केलं जातो. तर या ठिकाणी 11,03,468 रुपये आलेले आहे आणि ते राऊंड ऑफ 10च्या याच्यानं पकडले तर 11,03,470 रुपये होतो. यामध्ये बसलेला टॅक्स बघा पहिल्या 3 लाखापर्यंत 0 आहे, मग उरलेली रक्कम आहे 8,03,470. नंतर 3 ते 7 लाख म्हणजे 4 लाखावरील टॅक्स हा 20,000 रुपये आलेला आहे. नंतर 7 लाख ते 10 लाख यामधील टॅक्स तुम्हाला 3 लाखावरील 30,000 आला आहे 10%नुसार आणि 10 लाख ते 12 लाख यामध्ये 2 लाखावरील टॅक्स आला आहे. ती माझी रक्कम आली 1,03,470. यामधील टॅक्स आलेला आहे 15,521. त्याच्यानंतर 20% आणि 30%मध्ये माझी रक्कम जात नसल्यामुळे 0 आलेला आहे आणि हे बघा 65,521 रुपये टॅक्स माझ्यावर बसलेला आहे. त्याच्यानंतर रिबेट नाही होत कारण ते 7 लाखाच्या वरती रक्कम असल्यामुळे.
टॅक्सेबल इन्कम या ठिकाणी बघा सगळी रक्कम आलेली आहे, चेस आलेला आहे, भरलेला टॅक्स आलेला आहे आणि एकूण टॅक्स मला आता किती भरायचा आहे असं आलेलं आहे. तर या ठिकाणी सुद्धा हे कॅल्क्युलेशन झालेलं आहे. त्यानंतर आपण बघूया ओल्ड फॉर्ममध्ये ऑटोमॅटिक जनरेट होतो, जे आपण ओल्ड इन्कम टॅक्स रिजिमनुसार 16 नंबर जर आपल्याला बनवायचं असेल, बघा प्रोफेशनल टॅक्स दिला आहे, स्टँडर्ड डिडक्शन गेला आहे, यानंतर ते 1.5 लाख आणि 50,000 हे सुद्धा मायनस झाले आहे, मग NPS मायनस झालेलं आहे. याची प्रिंटआउट जर काढायची असेल तर याला सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर बघा ज्या पेजची मला प्रिंटआउट पाहिजे त्या पेजला मी सिलेक्ट करत आहे, सिलेक्ट झालेला आहे. आता नंतर वरती फाईलला जाऊन सेव्ह ॲजमध्ये जा. त्यानंतर ज्या ड्राईव्हमध्ये तुम्हाला सेव्ह करायचे किंवा ज्या फोल्डरमध्ये त्या फोल्डरला सिलेक्ट करा. या ठिकाणी त्या फाईलचं नाव टाका आणि टाकल्यानंतर खाली बघा सेव्ह ॲज टाईप यामध्ये PDF निवडा आणि ऑप्शनमध्ये जाऊन सिलेक्शनला क्लिक करा आणि सेव्ह करा. बघा या ठिकाणी तुमची फाईल तुम्हाला PDF स्वरूपात सेव्ह झालेली असेल. आता ही चारही फाईल तुम्हाला अशा प्रकारे प्रिंटआउट काढून स्वाक्षरीसह आपल्याला आपल्या कार्यालयात सादर करता येतो. तर अवश्य या सॉफ्टवेअरचा फायदा घ्या.